यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर आज मी तुमच्यासोबत आपल्या घरची जी अशीच काही छोटी मोठी काम असतात तर त्याचाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझा म्हणजे सकाळी स्वयंपाक वगैरे बनवून झालेला होता. तर मग त्यानंतर मी गॅस वगैरे क्लीन करून घेतला. मग स्वयंपाक वगैरे आपण करतो तर गॅसचा ओटा जो आहे तो म्हणजे सर्वात जास्त कंटाळवाणं काम म्हणजे तो ओटा आवरणं. तर त्यालाच टाईम लागतो आणि आपल्याला कंटाळा पण खूप येतो त्या गोष्टीचा. पण ते तर करावंच लागतं, कारण ते जर म्हणजे आपण क्लीन केलं नाही तर ते म्हणजे चांगलं दिसत नाही ना, आपल्याला पण तिथे दुसरं काम करावं वाटत नाही. तर मग ती मला सवय झाली आहे की स्वयंपाक वगैरे करून झाला की मी म्हणजे गॅसचा ओटा वगैरे आवरून घेते. तर मग ते गॅसचा ओटा आवरून घेतला. मग मी बघा म्हणजे बिस्किटचे पॅकेट वगैरे आणि तो चॉकलेट आणलेले होते. तर ते आणून ते तसेच बघा ते कॅरी बॅगमध्ये पडून होते. तर मग ते काढले सर्व आणि ते व्यवस्थित ठेवून दिले. आपल्याला म्हणजे घरची अशीच काही छोटी मोठी कामे असतात. तर ती आपली काही पेंडिंग असतात आणि आपण अशाच काही वस्तू कधी किराणा आणतो तर काहीतरी ते असंच म्हणजे कशात तरी भरून ठेवतो आणि मग आपलं कधी लक्ष राहत नाही. तर ते कसं मग वेळेवरच जर आपण केलं तर ते नीटनेटकं दिसतं आणि ते काम आपलं पेंडिंग पण राहत नाही. तर मग तेच काम मी करून घेतलं. सगळं व्यवस्थित भरून ठेवून दिलं. असं आहे वेळची कामे त्याच वेळेत वेळोवेळी केलेलीच बरी असतात, नाहीतर मग ते जास्त वाढून जातात कामे आणि आपल्याला मग कंटाळा येतो करायचा. सो मी तेव्हाचे काम तेव्हाच करून घेते. त्यानंतर बघा मला एक माझं पेंडिंग राहिलेलं काम करायचं होतं. ते म्हणजे तुम्ही माझ्या क्रॉकरी युनिटमध्ये बघू शकता असं जार आहे. म्हणजे ह्या प्लास्टिकच्या जार बघत आहे. तर आता मला त्या चेंज करायच्या होत्या आणि त्या जागी मला दुसऱ्या नवीन जार ठेवायच्या होत्या तिथे. म्हणजे मला मिळालेल्या आहे त्या छान आहे आणि तुम्ही बघू शकता त्यामधलं सर्व जे ग्रॉसरी ठेवलेली आहे मी ती काढून मला दुसऱ्या नवीन याच्यामध्ये ठेवायचे होते. तर मग तेच काम केलं मी. तर त्या सर्व भरण्या काढून घेतल्या आणि त्यामधलं जे ग्रॉसरी ठेवलेली होती म्हणजे कडधान्य जे काही ठेवलेलं आहे तर मी ते सगळं त्यामधलं काढून याच्यामध्ये ट्रान्सफर केलं. आणि बघा या ज्या बरण्या आहे तर खूप छान आहे. या दिसायला पण छान दिसतात आणि शिवाय याच्यामध्ये 1 kgपेक्षा जास्त साईज आहे त्याची. म्हणजे आपल्याला जर काही पण म्हणजे डाळ वगैरे काही ठेवायची असली तर म्हणजे 1 kgपेक्षा 1.5 kgपर्यंत त्याच्यामध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो. तर छान आहे बघा, तुम्ही बघू शकता दिसायला पण खूप छान आहे. मग मी काय केलं ते सगळं जुन्या बरणीतलं काढून ह्या नवीन याच्यामध्ये ठेवलं आणि बघा ते मी ठेवून दिलं क्रॉकरी युनिटमध्ये. तर बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आता त्या सर्व जार. तसंही आपण जर आपल्या घरातील किंवा किचनमधील ज्या जुन्या वस्तू आहेत त्या जर रिमूव्ह केल्या आणि ते नवीन जर कोणत्या वस्तू ठेवल्या तर त्या ॲडव्हान्सच असतात. म्हणजे ऑब्व्हियसली आपण त्या चांगल्या असतात म्हणून आपण तिथे ठेवतो आणि छान दिसतात. तर त्याचप्रमाणे मी क्रॉकरी युनिटच्या जे खाली आहे लाईन तिथलं पण थोडं आवरून घेतलं आणि तिथे पण ज्या छोट्या छोट्या जार दिसतात तुम्हाला त्या पण मला आलेल्या आहे. तर त्या मी म्हणजे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहे तर त्या मी तिथे ठेवल्या आणि बघा अशी लाईन असं ठेवते. तर तुम्ही बघू शकता जी खालची लाईन आहे त्यामध्ये मी अशा प्रकारे जार ठेवते म्हणजे ड्रायफ्रूट्स. त्यानंतर इकडे बघा या साईडनी आणि एक आपला साखर आणि चहापत्ती जी असते आपली त्याचा डबा ठेवते म्हणजे ते तिथल्या तिथे घेता येतात. त्यानंतर माझं हे तर आवरून झालं. त्यानंतर मग मी झाडझूड करून घेतली. त्यानंतर मला आणखी एक पेंटिंग काम करायचं होतं. ते म्हणजे जे माझ्या मिस्टरांचे जे कपबोर्ड आहे तर त्यामध्ये खूप पसारा झालेला होता. खूप म्हणजे सगळे कपडे बघा असे अस्ताव्यस्त पडून गेलेले होते कपबोर्डमधले आणि मी ते बघितलं. ॲक्च्युली मी बघितलं ते 2 दिवसाआधीच बघितलं पण मला तेवढा टाईम नाही मिळाला करायसाठी. तर मग पण होतं ते माझ्या मनात चाललं होतं की ती मी कपबोर्ड कधी आवरते आणि कधी नाही. असं होते ना की आपल्याला जर एखादी आपल्या घरची म्हणजे एखादी गोष्ट दिसली अशी की आपल्याला की बाबा हे क्लिनिंग करावंच लागते किंवा हे आपल्याला आता करावंच वाटते. तर मग आपल्याला असं वाटतं की ते आपण काम कधी करतो आणि कधी नाही. तर तसंच माझ्यासोबत झालं. मला असं
वाटत होतं की मी ते कपबोर्ड मला कधी टाईम मिळते आणि ते कपबोर्ड मी कधी आवरते. तर मग आता आज टाईम मिळाला होता, तर मग मी सर्वात आधी ते कपबोर्ड आवरलं. तर बघा यांचं म्हणजे माणसांचं कसं असतं, कपडे घेतले, कोणते कपडे घेतात आणि लगेच तसेच ठेवून देतात, घेतले की टाकले, घेतले की टाकले. तर मग असाच त्यांच्या याच्यात कपबोर्डमध्ये ॲक्च्युली मी 8 दिवसाच्या आधीच त्यांचं म्हणजे जे कपबोर्ड आहे ते व्यवस्थित ठेवलेलं होतं. पण तरी त्यांनी 8 दिवसातच म्हणजे त्यामध्ये असा पसारा होऊन गेलेला. तर मग मी ते पुन्हा आवरलं. आता आपलं लेडीजचं कसं असतं म्हणजे मी माझं सांगते की मी जर माझं कपबोर्ड आवरलं ना, तर मी तिथून एका महिन्याने जरी तुम्ही जर माझं म्हणजे कोणी कपबोर्ड बघितलं तर जसं तसं दिसेल. कारण आता मला कसं सवय झालेली आहे, मी जर मला कोणता त्यामध्ये ड्रेस घालायचा असला तर घालून व्यवस्थित त्याची घडी करून मी पुन्हा तसंच तिथेच्या तिथे ठेवते. पण माणसांचं तसं नाही, तर त्यामुळे त्यांच्या याच्यात पसारा होतो आणि ते आपल्याला आवरावं लागतं, नाही तर करमत पण नाही. तर बघा अशा प्रकारे माझं कपबोर्ड आवरून झालेलं आहे. सर्व म्हणजे पूर्णच आवरून दिलं मी त्यांचं. आणि बघा आता तुम्ही आधी कसं दिसत होतं आणि आता म्हणजे जसं मी आवरलं कपबोर्ड, तर बघा आता कसं दिसतं. तर असा फरक पडतो. म्हणजे तुम्हीच आता बघू शकता की क्लिनिंग म्हणजे कपबोर्ड आवरायच्या आधी कसं दिसत होतं आणि आता कसं दिसते. तर असंच सर्व म्हणजे माझ्या बाबतीत असंच होतं. म्हणजे आपण जर व्यवस्थित क्लीन केलं तर ते चांगलं दिसतं आपल्या डोळ्यांना, नाहीतर मग नाही दिसत. त्यानंतर बघा मी रूम पण थोडी आवरून घेतली, म्हणजे बेड वगैरे आवरून घेतला. त्यांचा जो टेबल आहे म्हणजे स्टडी टेबल, ऑफिस टेबल म्हणू शकतो, तर त्यावर पण म्हणजे हे होतं, त्याला पण क्लीन करून घेतलं आणि सर्व जी ही रूम आहे आवरून घेतली. अशा प्रकारे जी माझी पेंडिंग कामं होती ती पूर्ण झाली. तर मग कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आजचा? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला मात्र प्लीज सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. थँक्यू. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर.